मंडळी, काळाचा परिणाम एवढा झाला आहे की आपण आतापर्यंत म्हणतो काळ बदलला काळ बदलला, पण एवढा बी काळ नाही बदलायला पाहिजे. खरं तर पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की आई वडील मुलांवर लक्ष ठेवतात, आपली मुलं कशी वागतात, कुणाबरोबर असतात, तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत. आई वडिलांनी त्यांच्यावर लक्ष ठेवायचं काम आहे. परंतु काळ एवढा बदलला आहे की आता मुलांनाच आई वडिलांवर लक्ष ठेवायची बारी आली, असं मी एका पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं. तुम्ही म्हणाल काहीतरीच, पण मंडळी घडलंय असं की जळगाव जिल्ह्यातल्या जामनरमध्ये एक अशी घटना घडली की अजब घटना. एखाद्या चित्रपटाची स्टोरी लिहिणाऱ्या लेखकाला पण ही कल्पना सुचणार नाही, अशी घटना घडली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. आता जी घटना घडली त्या घराच्या इज्जतीसाठी आपण ते नाव सांगणार नाही किंवा मीडियावरती आपलं नाव उपलब्ध झालेली नाहीत. घटना अशी घडली की मुलीचा साखरपुडा आहे. आपण आतापर्यंत मुलगी साखरपुड्यातून दुसऱ्या प्रियकरावर पळून गेली, आपण ही घटना ऐकली. मुलगी लग्नातून किंवा हळदी दिवशी किंवा लग्नाचं साहित्य खरेदी करताना प्रियकरावर पळून गेली, आपण ह्या घटना अशा ऐकल्या किंवा ह्या काही नवीन नाहीत. परंतु मुलीच्या साखरपुड्याच्या वेळेस मुलीची आईच प्रियकरावर पळून गेली अशी घटना आपण कुठं ऐकली नव्हती. परंतु अशी घटना जळगाव जिल्ह्यातल्या जामनरमध्ये घडली. काय घटना आहे आपण ते पाहणार आहोत. नमस्कार, मी शिवकुमार गोनोरे, पाहताय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातल्या जामनरमध्ये एक मुलीचा साखरपुडा आहे. धांदल आहे त्या साखरपुड्याची. घरातलं वातावरण अगदी आनंदमय आहे. मुलं त्या डीजेवर कुठनं गाणं लावून नाचायचं ते विचार करतायत आणि घरातली लग्नाची जी धांदल असते ती घरामध्ये धांदल चालू आहे. पाहुणं मंडळी येत आहेत, शेजारी पाजारी तिथं मदतीला येत आहेत आणि अगदी गोडधोड जेवण काय करायचं हे चाललेलं आहे. घरातली पुरुष मंडळी खरेदीला जात आहेत, आणतायत. वातावरणानुसार वेगळं तयार होतंय आणि घरातली सर्वच मंडळी काय आणायचं काय ठेवायचं सारी त्यांची धांदल सुरू आहे. आणि अचानक मुलीची आईच गायब झाली. खरं तर घरातून जाताना काही थोडंसं सामान खरेदी करून आणते असं म्हणून गेली आणि गेल्यानंतर माणसांना वाटलं ठीक आहे, आता लग्नाची घाई काहीतरी आणायला गेली असं. मुलीची आई आहे, तिच्याबद्दल कोणाला शंका येण्याचं काही कारण नाही. आणि ती बाजारात गेल्यानंतर अजून कशी येईना म्हणून मुलीच्या वडिलांना तिला फोन लावला आणि तिकडून उत्तर आलं, फोन स्विच ऑफ आहे. आता फोन स्विच ऑफ आहे म्हणलं थोडा वेळ वाटलं की ही फोन स्विच ऑफ झाला असेल, चार्जिंग संपली असेल, येतील मॅडम कुठून तरी. परंतु संध्याकाळ झाली, रात्रीचे 8 वाजले, 9 वाजले, 11 वाजले. शोधाशोध सुरू झाली, पळापळ सुरू झाली. संपूर्ण जामनेर संपूर्ण लोकांनी पिंजून काढलं, नातेवाईकांनी पिंजून काढलं. बहिणीला, भावाला, पाहुण्याला, नातेवाईकांना सर्वांना फोनाफोन झाली, परंतु मॅडमचा पत्ता कुठेही लागला नाही. आता शेवटी मुलीच्या वडिलानं, म्हणजे जी मुलीची आई पळून गेली तिच्या पतीनं, शेवटी जामनेरचं पोलीस स्टेशन गाठलं. हातात फोटो घेऊन आणि रडतच पोलीस स्टेशन गाठलं आणि सांगितलं, साहेब घरामध्ये अशी धांदल सुरू आहे, मुलीचा साखरपुडा आहे आणि मुलीची आईच गायब झाली आहे. मला वाटतं कुणी तिला गायब केलं असावं. पोलिसात तक्रार नोंदली गेली, पोलिसांनी रितसर नोंद घेतली आणि तोपर्यंत सर्वकडे चर्चा अशी सुरू झाली, गावात चर्चा सुरू झाली की मुलीचं लग्न तिला मान्य नसेल म्हणून ती निघून गेली असेल, किंवा घरातलं काय वातावरण, नवरा बायकोचा काय वाद झाला असं म्हणून ती माहेर निघून गेली असेल. परंतु माहेरी अगोदर चौकशी झाली होती, इकडे आली नाही म्हणून. गावातल्या अनेकाच्या शंका कुशंकाला आपलं वातावरण माहिती आहे की एखादी घटना घडल्यावर त्याच्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया लोक देत असतात. तशा प्रतिक्रिया सुरू झाल्या. कुणाला वाटलं मुलीचं लग्न त्या बाईच्या विरोधात होतंय का काय म्हणून ती गायब झाली. अशा अनेक घटना तिथं सुरू झाल्या. कारण मुलगी जर गेली असती तर मुलगी नक्कीच प्रियकरावर पळून गेली असं लोकांनी ठरवलं असतं. परंतु मुलीची आई निघून जाणं म्हणजे कोणाच्या लक्षात आलं नाही प्रियकरावर गेली असेल. कोणाला वाटलं घरात नक्की वाद झाला असेल, लग्नाबद्दल झाला असेल, मुलीच्या लग्नविरोधात होते म्हणून झाला असेल. परंतु तसं काही झालं नव्हतं. पोलीस त्यांच्या पद्धतीनं शोध घेत होते आणि शोध घेत असतानाच एका मुलानं एक स्टेटस पाहिलं आणि त्या स्टेटसचा स्क्रीनशॉट काढून थेट त्या मुलानं त्या निघून गेलेल्या बाईच्या पतीला पाठवला. आणि घटनेची उकल झाली की ती बाई बाजारात जाते म्हणून गेली, ती प्रियकराबरोबरच पळून गेली. डायरेक्ट त्या प्रियकरानं तिच्याशी लग्न करून स्टेटसला फोटो ठेवला आणि गावातल्या एका तरुणानं तो फोटो पाहिला आणि तो फोटो त्या गेल्या बाईच्या पतीच्या मोबाईलला पाठवला आणि पोलीस स्टेशनला ही घटना गेली. शेवटी वातावरण एवढं तापलं होतं की लक्षात आलं. आणि याच्या अगोदर सुद्धा ही काही घटना लगेच एका मिनिटात घडत नाही. याच्या अगोदर नक्कीच तिचं प्रियकराबरोबर संबंध असतील, अफेअर असेल. परंतु तिला वाटलं आता ही संधी आहे, खरं ह्या संधीचं आपण जर सोनं नाही केलं तर पुन्हा आपल्याला संधी येणार नाही, आपल्या ह्याच घरात राहावं लागेल, आपल्या प्रियकराबरोबर जाता येणार नाही. तिनं मुलीच्या साखरपुड्याची संधी साधली आणि बाई
प्रियकराबरोबर निघून गेली, लग्न केलं आणि त्या मोबाईलला स्टेटस ठेवलं. एवढ्या त्या बाईची बदनामी तर सुरू झालीच, पण त्या घराची बदनामी, घराच्या इज्जतीचा प्रश्न तयार झाले. घर दुःखात त्या डोंगरात कोसळलं आणि शेवटी त्या मुलीच्या वडिलांना म्हणजे त्या बाईच्या पतीनं शेवटी पोलिसात सांगितलं, साहेब कमीत कमी आमच्या आता बदनामी तरी थांबवा, ती स्टेटस जे व्हायरल होते समधीकडे ते तरी थांबवा. शेवटी पोलिसांनी त्या बाईच्या प्रियकराला बोलून घेतलं आणि त्याला सज्जड दम भरला आणि ते स्टेटस काढून ठेवलं. परंतु घटना अशी आतापर्यंत कधीही घडलेली, न ऐकलेली, कधीही न घडलेली, पुस्तकात न वाचलेली, इतिहासात न घडलेली घटना. आणि एवढा काळ बदललाय, ती सुद्धा आता अशी घटना घडली नव्हती. अशी घटना घडली की मुलीच्या साखरपुड्यातच मुलीची आईच पळून जाणं ही दुर्दैवी घटना आहे. मग आता पाठीमागं मुलीचं काय होईल? मुलीला कुणी आता पत्करेल का? आपल्या मुलीची आई निघून जाते म्हणजे मुलगी कशी असेल? आपल्या पतीची बदनामी होईल. आतापर्यंत त्या घरानं जी मिळवलेली प्रतिष्ठा आहे त्याचं काय होईल? पाहुणरावळे काय म्हणतील? ही कुठलंही त्या बाईने विचार न करता त्या प्रियकराबरोबर जाऊन तिने लग्न केलं. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.